शेतकरी बंधूंनो, मागच्या 4-5 वर्षाचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये तूर पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला मिळणारा बाजारभाव, कापूस पिकासाठी लागणारा खर्च याच्या तुलनेमध्ये तूर पिकाला खर्च एकदम कमी लागतो. तूर पिकाला बाजारपेठ सुद्धा चांगली आहे, उत्पादनही चांगलं मिळतं. त्याचबरोबर तूर पिकामध्ये आपण आंतरपीक म्हणून इतरही काही पिकं घेऊ शकतो. म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये एकाच वेळेस आपण 2 पिकं त्या ठिकाणी घेऊ शकतो. हा त्याच्या पाठीमागचा एक फायदा आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच आता शेतकरी तूर पिकाला मुख्य पीक म्हणून लागवड करताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेतकरी बंधूंनो, यावर्षी तुम्हालाही तूर पिकाची लागवड करायची असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात जास्त उत्पादन देणारे तुरीचे 5 टॉप वाण सांगणार आहे. या वाणांची मुख्य वैशिष्ट्य, लागवडीचा कालावधी, उत्पादन क्षमता, जमिनीचा प्रकार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तसेच तुम्हाला तूर पिकाचं संपूर्ण मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तूर पिकाची मुख्य पीक म्हणून लागवड करायची झाल्यास कोणत्या वाणाची निवड करणे आपल्याला फायद्याचे ठरणार आहे? तर जी 5 वाणं मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला वाण आहे सुमन सीडचा मालामाल. शेतकरी बंधूंनो, हा वाण साधारण 170 ते 180 दिवसामध्ये पक्व होणारा वाण आहे आणि प्रत्यक्ष काढणीसाठी साधारण 200 दिवसापर्यंतचा कालावधी या वाणाला लागतो. मध्यम आकाराचे दाणे या वाणाचे असून पांढऱ्या रंगाचा हा वाण आहे शेतकरी बंधूंनो. आणि या वाणाची आपण गेल्या 4 वर्षापासून मी स्वतः दरवर्षी लागवड करतो. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये एकरी 15 ते 16 क्विंटल पर्यंतचं ऍव्हरेज या वाणाचं आपल्याला दरवर्षी मिळतं. मर रोग म्हणजे तूर पिकामध्ये सगळ्यात जास्त मोठी समस्या जी असते ती म्हणजे मर रोगाची. तर मर रोग आणि वांज रोगांप्रती हा वाण विशेष असा प्रतिकारक्षम असा वाण आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे शेतकरी बंधूंनो, बियाणं लागवड करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची बीज प्रक्रिया न करता किंवा उगवण झाल्याच्या नंतर झाडं बसू नये म्हणून कोणत्याही प्रकारची ड्रिंचिंग वगैरे न करता पूर्ण प्लॉट मध्ये तुम्हाला हार्डली 1% झाडं बसल्याचं त्या ठिकाणी आढळेल. म्हणजे एवढा रोग प्रतिकारक्षम हा वाण आहे मर रोगाप्रती. मध्यम कालावधीमध्ये येणारा हा वाण असल्यानं याला पाण्याची पाठीमागून त्या ठिकाणी गरज पडते. तुमच्याकडे जर ड्रीपची सुविधा असेल तर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये लागवड करू शकता, म्हणजे पाणी देण्याची सुविधा असेल तर, किंवा पाणी देण्याची सुविधा जर तुमच्याकडे नसेल आणि ब्लॅक सॉइल असेल तर अशा वेळेस तुम्ही या वाणाची लागवडीसाठी त्या ठिकाणी निवड करू शकता. म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या भारी जमिनीमध्ये येणारा हा चांगला वाण आहे. पाण्याची सुविधा असेल तर हलकी जमीन पण याला चालते, काही अडचण नाही. या वाणाची लागवड करायची झाल्यास शेतकरी बंधूंनो 7x1.5 8x1.5 अशा पद्धतीमध्ये तुम्ही तिथे लागवड करू शकता आणि याच्यामध्ये आंतरपीक सुद्धा तुम्हाला घेता येते. हा खाजगी कंपनीचा वाण आहे. त्यानंतर पुढचा नंबर 2 चा तुरीचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे BDN 711. शेतकरी बंधूंनो, हा वाण साधारण 150 ते 160 दिवसामध्ये पक्व होणारा वाण आहे. म्हणजे हा लवकर येणारा वाण आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रासाठी सर्वात जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांमध्ये हा टॉपचा वाण आहे. एकरी 14 ते 15 क्विंटल पर्यंतच सहज ऍव्हरेज देणारा हा वाण आहे. याचे दाणे जे आहेत तर ते मध्यम आकाराचे असून पांढऱ्या रंगाचा हा वाण आहे शेतकरी बंधूंनो. आणि तुम्ही कोरडवाहू क्षेत्रासाठी या वाणाची नक्कीच त्या ठिकाणी निवड करू शकता. वांज रोग आणि मर रोगासाठी हा वाण विशेष प्रतिकारक्षम आहे. हा विद्यापीठ निर्मित वाण आहे. त्यानंतर पुढचा 3 नंबरचा तुरीचा जो वाण आहे तर तो आहे शेतकरी बंधूंनो BDN 2013-41, ज्याला आपण गोदावरी या नावानं ओळखतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि बदनापूर कृषी संशोधन केंद्र यांनी विकसित केलेला
हा वाण आहे. पांढऱ्या रंगाचा वाण असून मध्यम आकाराचे दाणे या वाणाचे असतात. शेतकरी बंधूंनो, वांज आणि मर रोगाप्रती विशेष प्रतिकारक्षम असा वाण आहे आणि सर्वात जास्त उत्पादन देणारा वाण म्हणजे हा एक जास्त उत्पादन देणाऱ्या वाणामध्ये क्रांतिकारी ठरलेला असा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, या वाणाचं सरासरी एकरी उत्पादन जर आपण बघितलं तर 15 ते 16 क्विंटल पर्यंतचं जे ऍव्हरेज आहे तर ते आपल्याला मिळतं. चांगलं जर नियोजन असेल तर 17-18 क्विंटल पर्यंतचं उत्पादन या वाणातून आपल्याला मिळू शकतं. मागच्या वर्षी आपण पहिल्यांदाच या वाणाची लागवड केली होती आणि जवळजवळ 15 क्विंटल पर्यंतचं जे उत्पादन आहे तर ते आपल्याला या वाणातून मिळालं होतं. शेतकरी बंधूंनो, बागायती क्षेत्रासाठी हा सर्वोत्कृष्ट वाण आहे. लागवडीचा कालावधी हा साधारण 20 जून पर्यंत आहे आणि लागवड करायची झाल्यास 7x1.5 ते 8x1.5 अशा अंतरामध्ये तुम्ही या BDN 2013-41 गोदावरी वाणाची जी आहे तर ती लागवड करू शकता. त्यानंतर 4 नंबरचा पुढचा तुरीचा जो वाण आहे शेतकरी बंधूंनो, तर तो आहे ICPL 87-119. साधारण 180 ते 200 दिवस या वाणाचा पक्वतेचा कालावधी आहे. म्हणजे सुरुवातीला जे मी तुम्हाला BDN 711, BDN 2013-41, सुमन सीड, मालामाल हे जे वाण सांगितले तर त्या वाणांपेक्षा हा वाण उशिरा येणारा वाण आहे. मध्यम आकाराचे दाणे असून शेतकरी बंधूंनो, हा वाण लाल रंगाचा वाण आहे. म्हणजे ज्या भागामध्ये लाल रंगाच्या तुरीला बाजारपेठ चांगली आहे त्या भागातील शेतकरी लागवडीसाठी या ICPL 87-119 वाणाची निवड करू शकता. उच्च उत्पादनक्षम असा वाण आहे हा शेतकरी बंधूंनो आणि बागायती क्षेत्रासाठी हा वाण आहे. कोरडवाहू क्षेत्र असेल तर तुम्ही या वाणाची लागवड करू नका. पाणी देण्याची सुविधा असेल तरच तुम्ही या वाणाची लागवड तिथं करू शकता. एकरी उत्पादन क्षमतेचा जर आपण विचार केला शेतकरी बंधूंनो तर साधारण 14-15 क्विंटल पर्यंतचं उत्पादन देणारा हा वाण आहे. मर रोग आणि वांज रोगांप्रती हा चांगला प्रतिकारक्षम वाण आहे. त्यानंतर 5 नंबरचा तुरीचा जो वाण आहे तर तो आहे शेतकरी बंधूंनो BDN 716. साधारणपणे 170 ते 180 दिवसामध्ये पक्व होणारा हा वाण आहे. म्हणजे सेम BDN 2013-41 किंवा मालामाल यांच्याच रेस मधला हा वाण आहे. पण हा लाल रंगाचा वाण आहे शेतकरी बंधू. म्हणजे ज्या भागामध्ये लाल तूर जास्त चालते, ज्या भागामध्ये बाजारपेठ लाल तुरीला जास्त आहे अशा भागातील शेतकरी या वाणाची लागवडीसाठी निवड करू शकता. हा बागायती क्षेत्रासाठी उत्तम वाण आहे. त्याच्यामुळे मध्यम ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता किंवा पाणी देण्याची सुविधा तुमच्याकडे असेल, ड्रीप वगैरेची सुविधा असेल तर थोड्या हलक्या जमिनीमध्ये सुद्धा लागवड करता येऊ शकते. पण तिथं उत्पादन आपल्याला कमी निघू शकतं. मर आणि वांज रोगाप्रती चांगला सहनशील असा वाण आहे. म्हणजे प्रतिकारक्षम वाण आहे. उत्पादनाचा जर आपण विचार केला तर साधारण 12 ते 14 क्विंटल पर्यंतच पर एकर ऍव्हरेज देणारा हा वाण आहे. शेतकरी बंधूंनो, याच्या व्यतिरिक्त आणखी पण तुरीचे बरेच असे वाण आहे जे चांगले उत्पादनक्षम आहे. त्या संदर्भात सुद्धा मी माहिती घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.